सलामीची जोडी रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोली टीमच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते। तर पहिले षटक टाकण्याकरिता गोलंदाज रुपेश दांडेकरला आपण पाहणार आहोत। दोन आमचे ऑफिशियल पंच संतोष शिकुम मॅन फ्रॉम बीबीपाडा, त्याच्यानंतर स्क्वेअर लेगचे पंच आकाश जाधव मॅन फ्रॉम कर्नालपाडा। दोन आमचे ऑफिशियल पंच आपण या ठिकाणी पाहतो। त्याच्यानंतर आमची डीबीएन टेक्निकल टीम ते देखील सज्ज झाले आहे। युट्यूबला जोडले गेलेले आमचे लाडके प्रेक्षक त्यांचं देखील सहर्ष स्वागत। विशालच्या बॅट मधनं हा पहिला फटका आपल्याला पाहायला मिळतोय। काबू कॉर्नरच्या दिशेनं मिळतील 2 धावा। 2 ने मात्र या ठिकाणी शुभारंभ झाला। पहिल्याच बॉल वरती मात्र 2 धावा कंप्लीट केली आहेत रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोली टीमच्या बॅटरनं। खऱ्या अर्थाने या ठिकाणी पण पाहिलं तर विशाल होता ऑन स्ट्राइक वरती। रुपेश दांडेकर पुन्हा एकदा बॉल टाकण्यासाठी सज्ज झाला। यावेळी चांगला फटका आहे समोरच्या दिशेनं, चेंडू जाईल एका टप्प्यानं मात्र बॉर्डर लाईनच्या पार। हालाय विशालच्या बॅट मधनं द ग्रेट चौकार 4 रन। तडीचे दुसऱ्या बॉल वरती मात्र ठिकाणी आपण पाहिलं तर चौकार पेश केला। षटकातील पुढचा बॉल, यावेळेस आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला। मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे आलाय, पकडतो झेल आणि समाप्त झाला विशाल लाखाचा देखील खेळ आउट। धन्यवाद। चांगली बॅटिंग करत होता मैदानाच्या मध्ये विशाल, परंतु त्याला मात्र बाद घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय रुपेश दांडेकर। जी फील्ड पोझिशन सजवली होती विशालच्या खेळीसाठी त्याच्यामध्ये त्याला मात्र पकडलं गेलं। न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये इन होतोय नितेश ठाकरे। यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर अगदी वेगवान होता। चेंडू पडल्यानंतर वेगानं मात्र यष्टीरक्षक राकेशच्या हातामध्ये जाऊन मात्र स्टॉप झाला। हा डॉट बॉल कमबॅक केला या ठिकाणी गोलंदाज रुपेश दांडेकरने, कारण पहिल्या 2 बॉल वरती 6 धावा आल्या होत्या। त्याच्यानंतर पुढच्या बॉल वरती मोठा विकेट करण्याचा प्रयत्न विशालने केला, मात्र झेलच्या स्वरूपामध्ये बाद झाला। षटकातील पुढचा बॉल, यावेळेस आपण पाहिलं तर इनफिल्डच्या वरून हा फटका खेळला गेला। डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे, एकदा वेगाने पूर्ण केली आहे। दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला गेला आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली। 2 धावेने आता मात्र धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 8 या आकड्यावरती। चांगली सुरुवात दोन्ही टीमच्या बाजूने जरूर आपल्याला पाहायला मिळते, परंतु एक विकेट मात्र डाऊन झाली आहे रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोली गोलीपाडा टीमची। षटकातील पुढचा बॉल, यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता। पॉवर प्लेचं जे पहिलं षटक होतं ते मात्र मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालं। रुपेश दांडेकरच्या माध्यमातून ते षटक आपण पाहिलं आणि या षटकामध्ये काय घडलं तर निश्चित आपल्याला जरूर पाहायला मिळेल। एक महत्वाचा फलंदाज रुपेशने मात्र बाद केला, विशाल लाखातला आउट केलं। त्याच्यानंतर आपण पाहिलं तर एक चौकार देखील येताना जरूर पाहायला मिळाला आणि 2 डॉटच्या स्वरूपामध्ये चेंडू देखील आपण पाहिले। 8 धावा या पहिल्या षटकामध्ये आपण होताना पाहिल्या। आता मात्र दुसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये राकेश ठाकरे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला। राकेश ठाकरे म्हटलं तर निश्चितच एक चांगला खेळाडू आहे। परफेक्ट ऑलराउंडर कसा असावा ते सातत्याने सिद्ध करून दाखवले वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये राकेश ठाकरेने।
बॉलिंग परफॉर्मन्स देखील त्याच्याकडे खूप चांगला आहे. त्याच्यानंतर बॅटिंग देखील खूप चांगली करतो. त्याच्यानंतर यष्टीरक्षण देखील आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने जरूर त्याच्याकडनं पाहायला मिळते. आणि त्याच्यानंतर आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याला कुठल्याही क्षेत्रामध्ये फील्ड करण्यासाठी ठेवा, त्याच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण सातत्यानं देखील चांगलं होताना आपण जरूर पाहिलंय. त्याच्यानंतर अजय वरठा यांना देखील कोण विसरेल. वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचे विद्यमान सदस्य आहेत. यावेळेस स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. खाली क्षेत्र होतं, परंतु आपण या ठिकाणी पाहिलं तर पंच संतोष कुम सरांच्या माध्यमातून मात्र लेग बाईचा इशारा आला. एक सिंगल मात्र कंप्लीट केली गेली. सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले ते म्हणजेच 9 या आकड्यावरती. लेफ्टी अँड रायटी कॉम्बिनेशन असल्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये देखील वारंवार थोडासा मात्र बदल करावा लागतो. त्याचमुळे या ठिकाणी आपण पाहिलं तर थोडासा उशीर मात्र नक्कीच होतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकले जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावरती. रुद्राक्ष स्फोट चिंचोटी गवलीपाडा म्हटलं तर मग त्या टीमचा आधारस्तंभ म्हणजेच अविनाश गवळी यांचं नाव मात्र जरूर आपण या ठिकाणी घेऊ शकतो. यावेळेस आपण पाहिलं तर मात्र चुकी झाली होती मिड विकेट क्षेत्रामध्ये. मात्र बॅकअप चांगल्या पद्धतीने मिळाला गेला. धावफलक आपण पाहिलं तर 2 ने पुढे सरकले. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 11 या आकड्यावरती. अविनाश ठाकरे या ठिकाणी आले असतील तर अविनाशजी गवळी या ठिकाणी आले असतील त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती जरूर यायचं आहे. यावेळेस टॉफेस लागले गेले. मिस टाइम फटका झेल मात्र पकडला जातोय. आणखी एक धक्का बसतोय रुद्राक्ष स्फोट चिंचोटी टीमला. फलंदाज आपण पाहिला तर रोशन मात्र बाद होतोय. साईनाथ महाराज की. भोळ्या शंकराला मी साई रूपात पाहिन. भोळ्या शंकराला मी साई रूपात पाहिन. धन्यवाद डीजे. मला वाटतं नितीश बाद झालाय. या ठिकाणी आपण पाहिलं तर हा वेगवान बॉल होता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता बॅटर आपण पाहिलं तर राहुल या बॅटरनं. नंबर 4 या क्रमांकावरती खेळण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर 11 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस चांगला फटका आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन एरियामध्ये पकडतो झेल आणि समाप्त झालाय राहुलचा देखील खेळ. राहुल देखील आउट. माझ्या राजाची शिर्डी वाल्याची आहे दुनिया सारी दिवानी. आज राहतो आम्ही सुखानी साई बाबाच्या आशीर्वादानी. राहतो आम्ही सुखानी साई बाबाच्या आशीर्वादानी. धन्यवाद डीजे. पवन आलाय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढचा बॉल राकेशचा. यावेळेस ओव्हर पिच बॉल होता परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपन्न होतोय मैदानाच्या आतमध्ये. धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 3 बाद 11 या आकड्यावरती. या षटकाचं आपण विश्लेषण करायचं झालं तर मग या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 विकेट आणि त्याच्यानंतर फक्त 2 धावा खर्च केल्या राकेश ठाकरेनं. चांगले बॉलिंग या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली राकेशच्या माध्यमातून. दोन्ही षटकांचा खेळ संपन्न झालाय. 5.50च्या सरासरीनं धावफलक मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. रुद्राक्ष स्पोर्ट चिंचोटी गवलीपाडा टीम्स अजून सुद्धा 12 चेंडू त्यांच्याकडे शेष आहेत आणि 12 चेंडू मध्ये चांगल्या धावा बनवाव्या लागतील मॅच जिंकण्यासाठी धाव फलकावरती. सध्या तरी आपण या ठिकाणी पाहिलं तर पहिल्या 2 ओव्हर मध्ये थोडीशी बॅक फुटवरती टीम गेली आहे
रुद्राक्ष स्फोट कृष्णा जोगारी न्यू बॉलर या ठिकाणी पहालमध्ये तिसरे षटक टाकण्याकरता ट्रॅकर बॉल होता. पंच निरीक्षण करतायत. येस इट इज अ वाईट बॉल. वाईट चेंडू या ठिकाणी पहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या स्वरामध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 12 या कड्यावरती. कृष्णा जोगारीचा हा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर अजय वरटा आहे त्या ठिकाणी. चांगले फिल्डिंग करतोय. एक सिंगल धाव मात्र जरूर येताना या ठिकाणी पाहायला मिळेल. इक्के दुक्के से काम नहीं चलेगा. अगर आपको बड़ा टोटल स्कोर खड़ा करना है तो मैदान के अंदर बड़े शॉट लगाने पड़ेंगे. चांगले फटके मात्र या ठिकाणी जरूर खेळावे लागतील. कृष्णाचा हा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा देखील चांगला बॉल जरूर पाहायला मिळतोय. फुटवरचा अभाव जरूर पाहायला मिळत नाहीये. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय. फलंदाज आपण पाहिला तर पवन पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहिलं तर अजय कडनं झाली आहे मिस्टेक. मिळतील धावा या ठिकाणी 4. कारण आपण पाहिलं तर थर्डमॅनचं जे क्षेत्र आहे थर्डमॅनची जी बाउंड्री आहे ती थोडीशी मात्र क्लोज आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी जर मिसफील्ड झाली तर नक्कीच मात्र धावा येताना जरूर पाहायला मिळत आहेत. त्यावेळेस आपण पाहिलं तर पवनच्या बॅट मधनं 4 धावा येताना जरूर पाहायला मिळाल्या. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर डाव्या स्टेच्या दिशेने होता. येस डाव्या स्टेच्या बाहेर देखील जाताना जरूर पाहायला मिळाला. वाईट बॉल. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 18 आहे आकड्यावरती. चेंडू फेकून झाले तिसऱ्या षटकातील 3. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग विकेट देऊन जाईल गोलंदाज कृष्णाला. कारण बॅटची हलकीशी लिडिंग एज लागली गेली आणि बाकीचं काम यष्टीरक्षक रुपेश दांडेकर यांच्या माध्यमातून मात्र चांगलं होताना जरूर पाहायला मिळालं. आणखी एक धक्का बसतोय रुद्राक्ष स्पोर्ट चिंचोटी गोलीपाडा टीमला. न्यू बॅटर आपण पाहिलं तर रोहित येतोय. तो देखील बीट झाला. पहिला बॉल. चेंडू फेकून झाले तर तिसऱ्या षटकातील 5. शेवटचा बॉल कृष्णा जोगारीच्या ओव्हर मधला. यावेळेस आपण पाहिलं तर परफेक्ट यॉर्कर बॉल होता. मात्र त्या चेंडूला मात्र खोदून काढलं होतं. यावेळेस आपण पाहिलं तर 2 धावा मात्र कंप्लीट होताना जरूर पाहायला मिळाल्या. थोडंसं लेझी क्रिकेट जरूर पाहायला मिळालं. 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20च्या घरामध्ये. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ मात्र संपन्न झालाय. मैदानाच्या आतमध्ये धाव फलकावरती आपण धावा पाहिल्या तर आपल्याला पाहायला मिळत आहेत 4 बाद 20. यानंतर होणारा मॅच आपण पाहणार आहोत गावदेवी स्फोट शिलोतर ए वर्सेस शिवशक्ती स्फोट सागपाडा. दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती करतोय शेवटचं षटक संपण्याआधी आपण टॉस बॉक्स मध्ये जरूर उपस्थित राहायचं आहे. हा फर्स्ट ऑफिशियल कॉल असेल तुम्हाला देखील. चौथं षटक टाकण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये शैलेश दांडेकर. राईट मोर द विकेट न षटकातील पहिला बॉल. धीम्या गतीचा बॉल होता. ऑन साइडला वळवलाय. फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे जरूर आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून फटका चांगला होता.
परंतु फील्ड पोझिशन देखील खूप चांगली पाहायला मिळाली या ठिकाणी. धावफलक एकीने पुढे सरकला जाऊन पोहोचले 21-21 आकड्यावरती. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये जवळजवळ 15 ते 16 धावा जरी धावफलकावरती आल्या ना तरी एक फायटिंग टोटल स्कोर जरूर या ठिकाणी पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर हा चेंडू देखील वाईड असणार आहे. आउटसाइड ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर निघणारा हा बॉल होता. आमचे साथी समालोचक दर्शन डबके यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत. यावेळेस आपण पाहिलं तर स्टेप आउट झाले होते बॅटर, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. आणखी एक डॉट बॉल येतोय. अगोदरचा बॉल आपण पाहिला तर वाईट जरूर टाकला होता, परंतु त्याच्यानंतर चांगला कमबॅक केला या ठिकाणी गोलंदाज शैलेश तांडेकरने देखील. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पुन्हा एकदा प्ले अँड मिस, डॉट डिलिव्हरी. षटकातील पुढचा बॉल हो जणू काही रिप्ले दाखवला गेला मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा हा डॉट बॉल पाहावा मिळतोय. बॅटर आपण पाहिले ऑन स्ट्राईक वरती तर रोहित आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग त्याच्याकडनं आपण पाहिलं तर बॅटिंग परफॉर्मन्स जो आहे तो थोडासा चुकीचा जरूर पाहायला मिळाला. यावेळेस आडव्या बॅटनं मात्र खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू येतोय ऑन साइडला लॉंगांच्या दिशेनं. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय, चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत मात्र एक सिंगल धाव ही कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 23 आकड्यावरती. 23 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर आणखी एक महत्वाचा मॅच आपण पाहणार आहोत. गावदी स्फोट शिलोतर ए वर्सेस शिवशक्ती स्फोट सागपाडा या दोन टीम मध्ये. दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती आहे आपण टॉस साठी रेडी राहा. यावेळेस फटका चांगला आहे, ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉन एरियामध्ये, परंतु त्याच्याकडनं झाली आहे मिस्टेक. चेंडू जातो सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांकरिता आणि शेवटच्या बॉल वरती आपण पाहिलं तर फलंदाज रोहनच्या बॅट मधनं हा षटकार आला आणि षटकाराच्या साहाय्याने आता मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय 29 आकड्यावरती आणि 30 धावांचं लक्ष मात्र जरूर असणार आहे. या ठिकाणी आपण पाहिलं ललित भोवर यांचं देखील आगमन झालेलं आहे. वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत. यानंतर इन ऍक्शन मध्ये त्यांना देखील आपण पाहणार आहोत. चला आपण जाऊया टॉसच्या दिशेनं. शिवशक्ती स्पोर्ट सागपाडा आणि गावदी स्पोर्ट शिलोतर या दोन टीम मध्ये केला जाईल टॉस. हॅलो, चला टॉस साठी यायचं आहे. दोन संघनायक गावदेवी स्पोर्ट शिलोतर अँड शिवशक्ती स्पोर्ट सागपाडा टीमचे संघनायक टॉस साठी या. चला सागपाडा टीमचा संघनायक आपण यायचं आहे. त्याच नंतर गावदी स्पोर्ट शिलोतर टीमचा संघनायक आपण देखील यायचा आहे. शिलोतर संघाचे संघनायक आमच्यापर्यंत पोहोचले गेलेत, परंतु शिवशक्ती स्पोर्ट सागपाडा टीमचे संघनायक जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण टॉस साठी या. अप्रतिम या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिला मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहतोय.
नाण्याची एक बाजू आपण पाहिली आहे, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष होताना मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय, परंतु दुसऱ्या बाजूने त्या संघर्षाचं प्रत्युत्तर कशा पद्धतीने दिलं जाईल हे देखील आपल्याला जरूर पाहायला मिळेल. धाव फलकावरती आपण धावा पाहिल्या तर 29 धावा झालेत आणि 30 धावांचं लक्ष्य मात्र पूर्ण करायचंय. युनिटी स्पोर्ट चिंचोटी टीमला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळत आहेत. तर या कशा पद्धतीनं 30 धावा मात्र पूर्ण केल्या जातील, काय घडेल काय बिघडेल निश्चितच जाणार आहोत आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक मित्र सज्ज असतील, मिस्टर दर्शनजी डबके. हॅलो. धन्यवाद विजयजी भोये सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देह सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करून आदरणीय सन्माननीय संदेशी शेलका यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो या रंगमंचावरती. आपल्या माहितीचं चालू असलेला सामना आपण पाहतोय. एका साईडला रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोटी तर दुसऱ्या बाजूला युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी. प्रथम फलंदाजी करून 29 धावांचं एक छोटंसं आव्हान ठेवलंय, परंतु ते डिफेंड करण्याचं काम सुद्धा करावं लागेल गवळीपाडा संघाला. पहिला चेंडू आपण पाहिला तर चांगला गोल्डन वरून पिच होऊन सरळ हातात गेला होता इष्टर्षाचा. दुसरा चेंडू पुन्हा एकदा पाहिला आणि एक सिंगल धावासाठी ढकलून दिला आणि संघाचा आणि स्वतःचं सुद्धा खातं उघडलंय फलंदाज राकेश ठाकरे यांनी. सकाळचं पहिलं सत्र आणि पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर जास्त धावा करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, परंतु कुठेतरी कमी पडले रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोटी. परंतु आता त्यांना त्या धावा डिफेंड करणं गरजेचं आहे. बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज सज्ज. यावेळेस पाहिलं तर अप्रतिम चेंडू सर गुडलेन वरून पिच होऊन सरळ गेलाय तो यष्टीच्या हातामध्ये. निर्धावच्या रूपामध्ये डॉटच्या रूपामध्ये हा चेंडू विसावलाय आणि पाहिलं तर चांगली बॉलिंग लाईन हाताळण्याचं काम सुद्धा चालू आहे. कारण जर धावा रोखायची असतील तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगल्या टप्प्यावरती चेंडू आदळावे लागतील. पुन्हा एकदा यावेळेस पाहिलं खोलगट टप्प्याचे चेंडू बॅक टू द बॉलर खेळ आणि पुन्हा एकदा पाहतो तर आपण निर्धाव चेंडू. सलगचे 2 चेंडू निर्धाव आले. पहिला चेंडू निर्धाव होता, दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल धाव आली होती. त्यानंतर पाहिलं तर लगातार 2 चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी करताना पाहतोय आपण मिस्टर शालांना. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू पूल करण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू खाली छत्रशक येतोय आणि करतोय चुकी आणि एक जीवनदान मिळते. बघूया रनआउटचा चान्स होता, परंतु चांगलं कॉलिंग होतं त्याच कारणास्तव पाहिलं तर बॅटर रुपेश दांडेकर बॅक टू द क्रीज मध्ये पोहोचलेत आणि एक जीवनदान मिळालंय रुपेश यांना. या षटकातील शेवटचे चेंडू असेल. पॉवरप्ले षटक चालू आहे. यावेळेस पाहिलं तर चांगला फटका पाहतो. ऑन साइडला चेंडू जातो सरळ लॉंग ऑफ रिजन मध्ये. तोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक सिंगल धाव होती, परंतु त्याचा डबल मध्ये रूपांतरण केलं आणि षटक संपले. पहिलं एक षटका समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 4 या आकड्यावरती. पहिले षटक चांगले षटक हाताळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु शतरक्षकांनी साथ नाही दिली. त्याच कारणास्तव पाहिलं तर रुपेश सरकारी का फलंदाजाला एक जीवनदान मिळालंय. दर्शन 2 मिनिटं तुम्हाला देखील थांबवतोय. आपण या ठिकाणी टॉस आहे तो संपन्न करतोय. जिल्हा परिषद सदस्य पालघर जे विद्यमान कृष्णाजी माळी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस हा संपन्न करतो. सर्वप्रथम टॉसची आपण ओळख करून देऊया. एका बाजूने आहे टॉस वरती रवींद्र स्मृती आणि दुसऱ्या बाजूने आहे गावदी स्फोट षष्टीकरपाडा. गावदेवी स्फोट षष्टीकरपडाचा कॉल आला होता. गावदेवी स्फोट शिल्लतर टीमच्या बाजूने मात्र टॉसचा निकाल लागला गेलाय. डिसिजन काय आहे? फिल्डिंग. यस, शुभेच्छा असतील तुम्हाला देखील शुभेच्छा. कारण मैदानाच्या आतमध्ये मॅच देखील ऑन झालाय. जाऊया आपण मॅचच्या दिशेने.
दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय मिस्टर साहिल दांडेकर. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा दिल्यात. चांगली गोलंदाजी करताना पाहिलं आपण विशालांना, परंतु त्याच पावलावरती पाऊल ठेवावं लागेल या गोलंदाजाला, कारण धावा आपण कमी केल्यात आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर ही धावा डिफेंड करणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू, पहिला चेंडू या षटकातील, राऊंड विकेटचा मारा, शॉर्ट पिच चेंडू, पूल केलाय, पूल तर फसलाय, परंतु शतरक्षक चेंडू खाली पोहोचेपर्यंत एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते या चेंडूवर. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते, कारण पहिले शॉर्ट पिच चेंडू होता, जिकडे फिल्डर नाहीये त्याच दिशेने ऑन साइडला फटका खेळला होता, परंतु 2 धावा काही रोखू शकले नाही. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. सायलेंटचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेटचा मारा, पुन्हा एकदा पाहतोय पण शॉर्ट पिच चेंडू, पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. साई तुझ्या नादान धरली शिर्डीची वाट, धरली शिर्डीची वाट, सुतबुद हरली तहानभूक सरली, पाहुणी पालखीचा थाट, पाहुणी पालखीचा थाट, सुतबुद हरली तहानभूक सरली, पाहुणी पालखीचा थाट, पाहुणी. थँक्यू डीजे. पहिले शॉर्ट पिच चेंडू होता, पोलचा फटका खेळा आणि काय फटका खेळा होता. चेंडू सर आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी फेकून दिलं होतं. पहिले तर रुपेश सारखा फलंदाजाला एक जीवनदान मिळालं होतं, त्याचाच फायदा घेताना पाहतोय आपण. पुढचा चेंडू पुन्हा एकदा साहिल वरती आक्रमण केलंय. बघूया पुढचा चेंडू सायलेंटचा. या वेळेस पाहिलं तर चांगला कमबॅक पाहायला मिळते. पाहिलं तर याच्या अगोदर दोन्ही चेंडू शॉर्ट पिच चेंडू होते. चांगला समाचार घेण्याचा प्रयत्न दोन्ही बॅट्समननी केला होता, परंतु हा चेंडू अप्रतिम हाताळलाय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती साहिल राईट आर्म राऊंड विकेटचा मारा, पुढचा चेंडू घेऊन यावेळेस पाहिला लोअर फुलटच चेंडू, पुल केलाय, तिकडे शतरक्षक होता आणि पुन्हा एकदा साहिल दांडेकरांना पुन्हा एकदा एक जीवनदान मिळते. रुपेश दांडेकरांना एक जीवनदान मिळते आणि एक सिंगल धाव सुद्धा मिळाली. या सिंगल धावेने धाव फलक पुढे सरकते, धाव फलक जाऊन पोचते 13 या आकड्यावरती. असे जर झेल सुटतील तर नक्कीच आपण मॅच गमावतील. जिंका पकडा कॅच आणि जिंका मॅच हे समीकरण आहे आणि तसंच काहीतरी करण्याची गरज सुद्धा आहे. यावेळेस पाहिलं तर चांगला चेंडू होता, परंतु यष्टीरक्षक बीट झाला, त्याच कारणास्तव पाहिलं तर एक सिंगल चोरटी धाव घेण्यात यश मिळालंय. एका धावेने 14 या धावसंख्येवरती जाऊन पोचतोय युनिटी पोर्ट चिंचोटी संघ. या षटकामध्ये पाहिलं तर आक्रमण करण्याचं काम केलंय दोन्ही फलंदाजांनी. पुन्हा एकदा रुपेश, यावेळेस मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत आहे, नो मॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल करतो, एक धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. चांगलं कॉलिंग पाहतोय आपण दोन्ही फलंदाजांमध्ये, यस नो अँड वेट, चांगलं समन्वय पाहतोय. दुसरं षटक संपलेलं आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर फक्त आणि फक्त 4 धावा दिल्या होत्या, परंतु या षटकामध्ये धावांची लयलूट केले गोलंदाज साहिल यांनी. तर नवीन गोलंदाज आपण बॉलिंग मार्कवरती पाहतोय मिस्टर राहुल गवळी. तर समीकरण पाहिलं तर 12 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता असेल. पहिला चेंडू पहिला आपण चांगला फटका खेळला ऑन साइडला, लॉंग ऑन रिजन मध्ये, तोपर्यंत फील्ड होईल, तोपर्यंत एक धाव दुसऱ्याचा प्रयत्न, थोडासा गचा असा थ्रो होता, त्याच कारणात पाहिलं तर रुपेश दुसरी धाव चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सिंगल वरती थांबावं लागलंय.
सिंगल धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पाहिला शॉर्ट पिच चेंडू होता, पूल केलाय आणि चेंडूला सरळ गोल केलाय. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू टीचे. तर बाहेर झेल घेतला तुम्ही तर दशरथी शेळका आणि देवेंद्र ठाकरे यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक लागलेला आहे. कॅच पकडा आणि प्राइज जिंका. पाहिलं तर एक झेल होता परंतु झेल सोडला आणि 6 धावांमध्ये रूपांतर झालं त्या झेलचं. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू. आता फटका फसलाय, चेंडू खाली पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय आणि यावेळेस नाही करत चुकी. रुपेश दांडेकर बॅक टू डगआउट गॉन. कसारा घाट धुक्याने भरला वाट शिर्डीची दिसत नाही. पालखी निघाली शिर्डीला पायी, पालखीत बसलाय माझा साई. पालखी निघाली पायी पायी वाट धुक्यातून दाखवतो साई. पालखी निघाली शिर्डीला पायी, पालखीत बसलाय माझा साई. पालखी निघाली पायी पायी वाट धुक्यातून दाखवतो साई. थँक्यू डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या आकड्यावरती. पुढचे चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पहिला जोरदार मारण्याचा प्रयत्न परंतु बॅटची लिडिंग एज आणि पाहिलं तर थर्ड मॅन रिझन मध्ये जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालं दोन्ही फलंदाजाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय मिस्टर सागर. चार चेंडूचा खेळ झालाय. अजून सुद्धा 5वा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय. पॉवरफुल होता आणि सक्सेसफुल सुद्धा होता. चेंडू सरळ फेकून दिला 6 धावांसाठी षटकार. यस सर थँक्यू. आणि सामना विन झालाय तो युनिटी स्पोर्ट्स चिंचोली संघ आणि हार्डलक रुद्राक्ष स्पोर्ट्स गवळीपाडा. तुम्ही आलात आणि चांगला खेळ केला. तुमचे आभार मानतो आम्ही. यानंतर होणार सामना आपण एका साईडला पाहतील गावदई स्पोर्ट्स शिलोत्तर ए तर दुसऱ्या साईडला शिवशक्ती स्पोर्ट्स साकपाडा. थोड्याच वेळात हा सामना चालू होईल. तोपर्यंत एक समुद्र संगीत डीजे ला संधी देतोय. डीजे